नमस्ते, कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे गाजराचा हलवा। थंडीमध्ये गाजरं खूप प्रमाणामध्ये मिळतात व स्वस्तही असतात। तसेच ते शरीराला पोषक आणि खूप चांगले असतात। त्यामुळे आपण गाजराचा हलवा करूया। त्यासाठी लागणारे साहित्य आपण आता बघूया। यासाठी लागणारे साहित्य 15 ते 20 काजू, 15 ते 20 बदाम, 10 ते 12 वेलची पूड, 200 ग्रॅम खवा आणि 6 वाट्या गाजर, 6 वाट्या किसलेले गाजर। आता आपण सुरू करूया। गाजराच्या हलव्यासाठी प्रथम आपण 1 चमचा कढईमध्ये तूप टाकूया। प्रथम कढईमध्ये तूप टाकल्यानंतर त्यावरती आपण गाजर घालूया। 6 वाट्या गाजर घालूया। त्यानंतर आपण त्यामध्ये 200 ग्रॅम खवा टाकूया। हे मिश्रण आता आपण पाणी सुटेपर्यंत मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी दूध घालूयात आणि सर्व मिश्रण एकत्रितपणे व्यवस्थित हलवून घेऊया। आता आपण यामध्ये 3 वाट्या साखर टाकूया। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितरित्या हलवून घेऊया। त्यानंतर त्याला पाणी सुटेल। नंतर मग 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊ। जोपर्यंत हे मिश्रण तयार होत आहे तोपर्यंत मी थोडासा चहा घेते। भेटूयात आता 15 मिनिटानंतर। आता 15 मिनिटानंतर आपण गाजराच्या हलव्यामध्ये कापलेले काजू, बदाम व वेलचीची पूड टाकू। आता आपण यात काजूचे काप टाकलेले आहेत। त्यानंतर आपण बदामाचे काप टाकूया आणि सर्वात शेवटी वेलची पूड टाकूया आणि परत 5 मिनिटं आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण गाजराचा हलवा व्यवस्थित हलवून घेऊ, नाहीतर तो खाली लागतो। आता आपला हलवा तयार झालेला आहे, आपण तो सर्व करू। आता आपला गाजराचा हलवा खायला तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा।